कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते तेच जर संशयाच्या भोवऱ्यात सापडले तर सध्या बिहारमधून अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण देश हादरलाय। बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात 28 वर्षांच्या एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याचा म्हणजेच भरत भूषण तिवारीचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला। पण हा खरोखरच पोलिसांचा स्वरक्षणात केलेला गोळीबार होता की एका तरुणाचा केलेला बोगस एन्काउंटर? हा प्रश्न सध्या संपूर्ण बिहारला पडलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंनी पोलिसांच्या थिअरीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले। या घटनेनंतर जनतेचा आक्रोश इतका वाढला की थेट सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्यांनीच आपल्याच पोलिसांवर निशाणा साधलाय। परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी निवृत्त उच्च न्यायालयीन न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले, तर 4 पोलीस अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। सीबीआय चौकशीची मागणी होतीये, तेव्हा आता या भरत भूषण तिवारी एन्काउंटरची संपूर्ण A to Z स्टोरी पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। भरत भूषण तिवारी यांच्या एन्काउंटरचं संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला 17 जूनच्या त्या दिवशी काय घडलं हे पाहावं लागेल। भरत भूषण तिवारी हा भोजपूर जिल्ह्यातील बिलौती गावचा रहिवासी होता। स्थानिक लोकांच्या मते भरत हा गुन्हेगार नव्हता, तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून गरीब, पूरग्रस्त आणि विस्थापितांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडणारा एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता होता। त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे की त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता आणि तो सार्वजनिक विषयांवर आपली मतं व्यक्त करण्यासाठी फेसबुकचा वापर करत होता। वापरकर्ते त्यांना आधुनिक काळातील भगत सिंग देखील म्हणत होते। पण पोलीस प्रशासनाची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे। पोलिसांच्या दाव्यानुसार 17 जून रोजी त्यांना माहिती मिळाली होती की भरत तिवारी हातात बंदूक घेऊन गावात फिरत आहे आणि हवेत बेधडक गोळीबार करत आहे। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने स्थानिक पोलीस आणि विशेष कार्य दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी भरतला वारंवार शरण येण्याचं म्हणजेच आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं, मात्र भरतने शरण येण्याऐवजी पोलिसांच्या दिशेने थेट गोळीबार सुरू केला। गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या स्वरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। या चकमकीत एक गोळी भरतच्या पायाला लागली। त्याला तातडीने उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्याचा दावाही केलाय। पण पोलिसांचा दावा कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला। त्यांच्या आरोपानुसार भरत तिवारीने गोळीबारापूर्वी आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यांनी दावा केलाय की त्याने आपलं शस्त्र टाकून दिलं होतं आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही व्हिडिओंवरून असं दिसतं की गोळीबाराच्या वेळी तो निशस्त्र होता। मग जर पोलिसांची ही थिअरी खरी मानली तर मग प्रश्न पडतो की 4 पोलिसांना निलंबित का करावं लागलं आणि न्यायालयीन चौकशीचे आदेश का द्यावे लागले? याचं उत्तर दडलं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओजमध्ये। घटना घडल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल झाले। या व्हिडिओंचा दाखला देत स्थानिक लोक आणि भरतच्या नातेवाईकांनी दावा केला, पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वीच भरतने आपली बंदूक दूर फेकून दिली होती। तो पोलिसांसमोर हतबल झाला होता, मग तरीही त्याच्यावर गोळी का चालवली गेली? परिस्थिती आणखी संवेदनशीलतेने आणि संयमाने हाताळता आली असती का? भरतला जिवंत पकडणं शक्य नव्हतं का? हे ते प्रश्न आहेत ज्यांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत प्रशासनाला अखेर बॅकफूटवर यावं लागलं। प्रथम दर्शनी कर्तव्यात कसूर केल्याचा आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत स्टेशन हाऊस ऑफिसवर यांच्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं। या एका एन्काउंटरने बिहारच्या राजकारणात प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी भाजपच्याच नेत्यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत प्रशासकीय निष्काळजीपणाकडे थेट बोट दाखवलंय। तर भाजपचे ज्येष्ठ नेते ऋतुराज सिन्हा यांनी अत्यंत कडक शब्दात पोलिसांवर प्रहार केला। ते म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे, यात शंका नाही, पण रक्षकानेच भक्षक बनू नये। शिक्षक मंत्री मिथिलेश तिवारी आणि स्थानिक
स्थानिक आमदार आनंद मिश्रा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला। राजकारणापलीकडे जाऊन बिहारमधील लोकप्रिय भोजपुरी गायक आणि तरुण नेते पवन सिंह यांनीही या प्रकरणात उडी घेतली। पवन सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भरत तिवारीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आणि या प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी देखील केली। यामुळे या प्रकरणाला आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळतेय। भरतच्या मृत्यूनंतर बिलोती गावात आणि संपूर्ण भोजपूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटलेत। संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी भरतचा मृतदेह आरा बक्सर महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं। हे फेक एन्काउंटर असल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली। हे प्रकरण आता केवळ बिहारपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ FIR नोंदवण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिलं असलं तरी या न्यायालयीन चौकशीनंतर या एन्काउंटर मागचे खरं सत्य काय आहे हे समोर येईल। तुम्हाला काय वाटतं? हे पोलिसांचं स्वरक्षण होतं की एक सुनियोजित बोगस एन्काउंटर? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।